हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत शेण्याचे लोणचे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. आपण ह्याला इन्स्टंट लोणचं पण म्हणू शकतो. तर मी इथे शेण्या घेतले 10 ते 12 शेण्या घेतल्यात आणि मी लांब लांब कापून घेते आहे. अशा प्रकारे एका शेणीचे 4 भाग आपण करून घेणार आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी बिया काढणार नाही आहे. लोणच्यामध्ये बिया मुरल्यानंतर छान लागतात. तर अशा प्रकारे मी 10 ते 12 शेण्या घेतल्या आहेत कापून. साईज आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये. आता या शेण्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि मीठ टाकूया. हळद आणि मीठ टाकून आपण याला थोडा वेळ मुरायला ठेवणार आहोत, 10 ते 15 मिनिट. छान याला कोट करून घेऊया, हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे ते छान लागेल सगळ्या शेण्यांना. शेण्या चांगल्या प्रकारे कोट होतील हळदीने आणि मिठाने. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता मी ह्यांना प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि साईडला वेट लावत आहे, म्हणजे जे पाणी सुटलेलं असेल ते एका साईडला जमा होईल. खालच्या साईडला ते पाणी जमा होईल इथे. तर तुम्ही बघू शकता आता पाणी कसं जमा झालं आहे खालच्या साईडने. शेण्या पण थोड्या सुकल्या आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी आपण घेतले 2-4 लवंग, 3-4 मिरे, मेथीचे दाणे, थोडीशी मोहरी, तिखट आणि मीठ आणि थोडीशी हळद. तर तेल कडवून घेतलं आहे. त्यामध्ये मी पहिले मेथीचे दाणे टाकले, थोडीशी राई टाकली आहे आपण फोडणीमध्ये. बाकीची राई आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि 2-4 लवंग टाकले आहेत. आता हे तेल कोमट झाल्यानंतर आपण जे मिक्सरमधून काढलेली राई आहे ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. थोडंसं तेल कोमट होऊ द्यायचं आहे, नंतरच हे सगळं मिक्सर ॲड करायचं आहे. थोडंसं लाल चटणी टाकली आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करूयात. आता थोडंसं मीठ ॲड करूयात. मीठ आधी पण मी शेण्यांना लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे आता मी थोडंसं कमी टाकले. आपण मीठ जास्त पण टाकू शकतो, म्हणजे लोणचं जास्त काळ टिकेल. तर जे आपल्या शेण्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊयात. हे सुद्धा आधी हे कोमट आहे म्हणून मी चमच्याने फिरवत आहे. हे सुद्धा आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण शेण्यांना कोटिंग होईल त्या मसाल्याची. तो मसाला छान लागेल पूर्ण शेण्यांना. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे एकदम अद्दर हाताने. त्या बिया पण निघल्या नाही पाहिजे शेण्यांच्या. तर फोडणीमध्ये तुम्ही हिंग पण ॲड करू शकता. माझ्याकडे हिंग नव्हतं म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे. तर बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या लोणच्याला आणि सगळ्या शेण्या एकदम छान कोट झाला आहे मसाल्याने. तर इथे आपलं शेण्याचं लोणचं तयार आहे. अशाच घरगुती रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.